नमस्ते. आपले अरविंद गणेश दामले ह्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांचा 526वा भाग. आपल्याला ह्या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे. प्रथम भेटीनंतरच तो तिला म्हणाला, जर प्रथम भेटीतच प्रेम म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईटवर तुझा विश्वास असेल तर ते माझ्यासाठी ठीकच असेल, आणि जर ते तसं नसेल तर तुला पुन्हा पुन्हा भेटायला मला आवडेल. प्रथम भेटीनंतरच तो तिला म्हणाला, जर प्रथम भेटीतच प्रेम म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईटवर तुझा विश्वास असेल तर ते माझ्यासाठी ठीकच असेल, आणि जर ते तसं नसेल तर तुला पुन्हा पुन्हा भेटायला मला आवडेल. आता दुसरी कविता आहे. निवडून आल्यानंतर समाजाचे प्रबोधन करावे म्हणून एका पुढाऱ्याने एक अभिनव मार्ग निवडला आहे. तो रोज नवीन नवीन टी-शर्ट घालतो आहे आणि गर्दीच्या ठिकाणी जातो आहे. त्या टी-शर्टवर पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला छान छान वाक्ये लिहिलेली आहेत. त्याने असे 1800च्या वर टी-शर्ट बनवून घेतलेले आहेत. निवडून आल्यानंतर समाजाचे प्रबोधन करावे म्हणून एक पुढाऱ्याने अभिनव नवीनच मार्ग निवडला आहे. तो रोज नवीन नवीन टी-शर्ट घालतो आहे आणि त्यावर पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला पण छान छान वाक्ये लिहिलेली आहेत. त्याने असे 1800च्या वर टी-शर्ट बनवून घेतलेले आहेत. आता पुढची कविता आहे. शंकराचार्य रचित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित हा पुढचा 60वा भाग. नसणे या संज्ञेला सुरुवात कोणती नसते, असणे झाल्यावरती नसणे संपून जाते. नसणे संज्ञेला सुरुवात कोणती नसते, असणे झाल्यावरती नसणे संपून जाते. जीव ही आत्म्यामधूनच बनलेला असतो, जेव्हा त्यावर रंगीत प्रकाश टाकला जातो. जीव ही आत्म्यामधूनच बनलेला असतो, जेव्हा त्यावर रंगीत प्रकाश टाकला जातो. मन बुद्धी काम करते, गुण आत्म्यावर टाकते. आत्म्याचेच ते गुण असती असे वाटते. मन बुद्धी काम करते, गुण आत्म्यावर टाकते. आत्म्याचेच ते गुण असती असे वाटते. पडद्याच्या छिद्रातून जग पलीकडचे दिसते. छिद्र मोठे केले तर अधिकाधिक दिसत जाते. पडद्याच्या छिद्रामधून जग पलीकडचे दिसते. छिद्र मोठे केले तर अधिकाधिक दिसत जाते. या पडद्यांना प्रकृती असे म्हटले जाते. मन बुद्धी अहंकाराने ही प्रकृती बनते. या पडद्यांना प्रकृती असे म्हटले जाते. मन बुद्धी अहंकाराने ही प्रकृती बनते. मन बुद्धी अहंकार प्रत्येकच बदलत असते. त्यामुळे हा आत्माही बदलतो हे वाटते. मन बुद्धी अहंकार प्रत्येकच बदलत असते. त्यामुळे हा आत्माही बदलतो हे वाटते. आत्मा स्थिर असतो, निर्मळ शुद्ध असतो.
त्याच्यात बदल होतो हा भ्रम आपल्याला होतो. आत्मा स्थिर असतो, निर्मळ शुद्ध असतो, त्याच्यात बदल होतो हा भ्रम आपल्याला होतो. भ्रम दूर घालवण्या एकच मार्ग असतो, शुद्ध आणि पूर्ण ज्ञान एवढाच मार्ग असतो. भ्रम दूर घालवण्या एकच मार्ग असतो, शुद्ध आणि पूर्ण ज्ञान एवढाच मार्ग असतो. पडदे आहेत हे कळणे हाच मार्ग असतो, ते दूर करण्याचे मार्ग ज्ञानाने प्रशस्त होतो. पडदे आहेत हे कळणे हाच मार्ग असतो, ते दूर करण्याने मार्ग ज्ञानाने प्रशस्त होतो.